आम्ही एकत्र लढू. पण सर तुम्ही म्हणता की 23 जागा लढणार. प्रत्येक पक्ष दावा करतो. राष्ट्रवादीकडून देखील 11 जागेवरती दावा केला गेला आहे. पण एकनाथ खडसे यांनी ज्या जागेवरती दावा केला जळगावच्या राष्ट्रवादीने, तिथं आमच्याकडे उमेदवार नाही असं एकनाथ खडसेंनी कबूल केली. दावा कशासाठी करायचा मग असा प्रश्न पडतो. पण हा विषय जरी आता कोणी बोलत असलं तरी प्रत्यक्ष आम्ही जेव्हा टेबलावर बसू तेव्हा त्यातून तिढा सुटेल. आम्ही कोणत्या जागांवर दावा सांगितला आहे किंवा राष्ट्रवादी कोणत्या जागा लढणार, काँग्रेस, हे आम्ही जाहीरपणे बोलणारच नाही. आम्ही बोलणारही नाही. पण साधारण लोकांना माहिती आहे की कोण कुठे लढत असतो. पण सर आज तुम्ही काँग्रेस बरोबर चर्चा करताय, पण काँग्रेसनं सगळ्या 48 जागांवरून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तसे अहवाल वरिष्ठांनी मागवल्याची माहिती समोर येते. मग त्यात काय चुकलं काय? शिवसेनेनं सुद्धा 48 जागांची चाचपणी केली. आपण जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका लढतो, देशात निवडणुका लढतो, तेव्हा आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या जागांवरती समर्थपणे खंबीरपणे लढू शकतो याची चाचपणी प्रत्येक प्रमुख पक्ष करतो. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48च्या 48 जागांची चाचपणी बरं का चर्चा आणि झाडाझडती घेतली आणि त्यानंतर आम्ही 23 जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांनी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 48 जागांची चाचपणी केली. शेवटी प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आहे. हे काय फक्त 2-4 लोकसभा वगैरे याच्यावर पुरते हे पक्ष नाहीत ना. संघटन हे प्रत्येक संपूर्ण राज्यामध्ये असतं. आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत हे विचारात घ्यावं लागतं. एखादी जागा आपण लढलेलो असतो आणि ती आता कमजोर असेल तर आपण तिथे काय करू शकतो, त्या बदल्यात दुसरी कोणती जागा आपण लढू शकतो का, याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात आपण करायला हवी आणि ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आम आदमी पक्ष लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.